विलक्षण आनंद त्यांनी झाला। भगवंताच्या चरणांना स्पर्श करण्यामध्ये काही विलक्षणत्व आहे महाराज। त्यांनी आता रामलाला आणलं होतं ना, त्याला आमच्या मांडीवर दिलं, फार समाधान वाटलं महाराज। या अंतकरणात भावना अशा त्यांनी आपल्या निर्माण व्हायला, मी प्रत्यक्ष राम पाहतोय, तो रामच माझ्या मांडीवर अशा पद्धतीने येऊन बसला, काय भाग्य आहे आपलं, आपण प्रत्यक्ष त्याला पाहतो। छोटंसं बाळ, त्याला राम करून तुम्ही सर्वांनी त्यांनी अशा पद्धतीने आणलं, त्याच्यामध्ये तो राम झळकत होता, त्याच्यात तो राम प्रत्यक्ष अशा पद्धतीने दिसत होता। त्याचा तो स्पर्श, त्याच्या गालाचा, त्याच्या मस्तकाचा, त्याच्या चरणांचा तो स्पर्श काही वेगळाच आहे महाराज। तो ज्याला अनुभवता येईल त्यालाच अनुभवता येईल, म्हणून त्यांनी आम्ही पण त्याला हात लावून घेतला महाराज, की जसं त्यांनी काक वैष्णवजी महाराजांनी चरणाला स्पर्श केला, असं आपणही रामाच्या चरणाला स्पर्श करून घ्यावा। पण त्याच्या चरणांना स्पर्श करण्याकरिता मोठे मोठे योगी जपी तपी सुद्धा त्यांनी व्याकुळ होऊन जातात। भगवान शंकरासारख्याला सुद्धा त्याच्या चरणांना स्पर्श करण्याकरिता अट्टहास करावा लागला, पण तो राम प्रत्यक्ष त्याने सर्वांना दिसू लागला। सर्वजण आनंद विभोर आहे। ज्योतिष सांगायला सुरुवात केली, हा मुलगा अतिशय दिव्य आहे, हा त्याने मोठा पराक्रमी आहे, सत्यवादी आहे, सत्यशील आहे, हा त्याने प्राण जाय पण वचन जाई अशी त्याची स्थिती याची आहे। हा मोठा धनुर्धर त्याने असेल, हा त्याने रणकर्कश अशा पद्धतीने होईल, शत्रू याला घाबरतील, असं सर्व त्यांनी भविष्य सांगितलं। आणि सगळं भविष्य त्यांनी सांगत असताना एक मुद्दा सांगितला, 15 वर्षाचं वय त्याचं झाल्यानंतर एक बाबा येईल आणि तो याला आपल्या बरोबर घेऊन जाईल, असं भविष्य सांगताना त्यांनी मला सांगून टाकलं। आणि त्याच्याच बरोबर त्यांनी पुढे सांगितलं, सर्वजण त्याला चिंता वाटू लागली की हा 15 वर्षाचं झाल्यानंतर एक बाबा याला घेऊन जाणार आहे, मग आता आपलं कसं होईल? मग सांगितलं चिंता करू नका, जरी त्यांनी तो बाबा याला घेऊन गेला तरी सुद्धा याचा एका सुंदर स्त्री बरोबर विवाह होईल, हा त्यांनी बाबा बरोबर जाईल आणि बायकोच घेऊन येईल, असं म्हणल्यावर दशरथाला त्यांनी मोठं समाधान अशा पद्धतीने वाटलं। भगवंताचं दर्शन भगवान शंकरानं घेतलं। भगवान शंकर त्यांनी अतिशय आनंद विभोर होऊन कैलास पर्वतावर त्यांनी निघून गेले। काक वैष्णवजी महाराजांना मात्र त्यांनी तिथून जावं असं वाटलं नाही, शरयूच्या काठावरच त्यांनी थांबावं असं वाटलं। शरयू म्हणजे भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा संगम आहे महाराज। शरयू म्हणजे भक्तीची नदी आहे, या भक्तीच्या काठावर त्यांनी अयोध्या नगरी आहे, अयोध्या जिथं युद्धच होत नाही अशी असणारी नगरी, दिव्य नगरी आहे अयोध्या। या अयोध्येमध्ये त्यांनी रामलला प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे, म्हणून त्या भगवंताच्या लीला पाहण्याकरिता मी इथेच थांबेन असा विचार करून काक वैष्णवजी महाराज तिथंच थांबले। सगळी कामं सोडून, सगळ्या त्यांनी गोष्टी सोडून त्याच शरयूच्या तीरावर अशा पद्धतीने थांबले। हा आनंदोत्सव त्यांनी बऱ्याच काळापर्यंत असाच चालत राहिला। अवधपुरी त्यांनी दुमदुमत होती, बधाई हो त्यांनी सर्वजण बधाई देत होते। देवदेवता दशरथाचं त्यांनी कौतुक करत होते। बऱ्याच उशिरा त्यांनी संतती दशरथ राजाला प्राप्त झाली होती, पण आनंद त्याचा गगनात त्यांनी अशा पद्धतीने मावत नव्हता। वशिष्ठ ऋषी आलेले आहेत, बाळाचं दर्शन वशिष्ठाने घेतलेलं आहे, ब्रह्मवेत्ता आहेत महाराज वशिष्ठ ऋषी। आणि या वशिष्ठ ऋषीनं सांगितलं की मला पुत्र रत्नांची प्राप्ती झाली, 4 पुत्र झालेले आहेत महाराज, तुम्ही त्यांचा नामकरण विधी करा। म्हणून भगवंताचा नामकरण विधी करण्याकरिता वशिष्ठ ऋषी त्यांनी समोर आलेले आहेत। देवाला मांडीवर घेतलेलं आहे कौशल्याने, वशिष्ठ ऋषी त्यांनी समोर अशा पद्धतीने बसलेले आहेत। याचं काय नाव ठेवावं? दशरथ राजाच्या समोर वशिष्ठ ऋषी बोलू लागले, इनके नाम अनेक अनुपा मैन रूपक बहु स्वमती अनुरूपा। त्याला अनेक नाव आहेत, अनेक रूप धारण करत असतो, याच्या अनेक रूपांनुसार याची अनेक नावं त्यांनी ठरतात। लोक याला अनेक नावांनी हाका मारत असतात, हा सामान्य नाही। जो सुख जगधाम राम असं नामा अखिल लोकदायक विश्राम, हा सगळ्या जगाला विश्राम देणार आहे आणि हा सर्वांमध्ये त्यांनी रममान होणार आहे। सर्व त्रैलोक्यात ज्याचं रमण अशा पद्धतीने होत आहे, पण असा असणारा जो जगाचा मालक आहे त्याचं नाव राम असं त्यांनी ठेवण्यात येणार आहे। म्हणून त्यांनी महाराज कौशल्याच्या पुत्राचं नाव रामचंद्र अशा पद्धतीने ठेवण्यात आलं। सर्व अवधवासी लोकांना ते कळालं, जय घोष प्रभूंच्या नावात, प्रभू रामचंद्र भगवान की जय। कौशल्याच्या मांडीवर असणाऱ्या रामाला पाहून वशिष्ठांनी रामचंद्र असं त्याचं नाव ठेवलेलं आहे, प्रभूंचं नाव रामचंद्र ठेवण्यात आलं। कैकेयीच्या मांडीवर त्यांनी महाराज एक पुत्र आहे, त्या पुत्राकडे त्यांनी वशिष्ठ ऋषी पाहू लागले। त्याच्याकडे पाहून आता कैकेयीच्या पुत्राचा नामकरण विधी त्यांनी करायचा आहे। विश्वभरण पोषण कर जोई ता कर नाम भरत असं होई। रामाचा भक्त, अनन्य असणारा भक्त, हा विश्वाचं भरण पोषण करण्यामध्ये समर्थ आहे असा असणारा त्यांनी श्रेष्ठ असणारा रामभक्त आहे।
त्याचं नाव त्यांनी भरत असं ठेवण्यात येईल. पण कैकेयीच्या पुत्राचा नामकरण विधी झाला भरत. भगवान की जय. ज्याच्या स्मरणाने विश्वाचं भरण पोषण होईल. हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतारच आहे महाराज. 4 अवतार एकाच वेळेला देवानं धारण केले. म्हणून त्यांनी महाराज अतिशय प्रेम भरताचं आहे. पुढे त्यांनी भरत भेटीचा प्रसंग आता येईल ना, त्या प्रसंगामध्ये त्यांनी भरताचं प्रेम किती विलक्षण आहे रामप्रभूंवरती ते आपल्याला प्रत्यक्ष पाहायला भेटेल. म्हणून भरताचं नाव ठेवण्यात आलेलं आहे भरत. भ म्हणजे भक्ती आणि रथ, भक्तीमध्ये रथ असणारा जो आहे त्याला भरत असं म्हणावं. भ म्हणजे ज्ञान आणि रथ, जो ज्ञानामध्ये सदैव रथ आहे त्याला भरत असं म्हणावं. असं त्यांनी महाराज भरत आहे, त्या भरताचा नामकरण विधी त्यांनी झाला. यानंतर त्यांनी महाराज सुमित्रेला 2 पुत्र झालेले आहेत. त्याच्यापैकी असणारा जो शत्रुघ्न आहे त्याच्याकडे पाहू लागले. ज्या की सुमिरण ते रूपिना रिपुनासा नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा. ज्याचं स्मरण केल्यानंतर सुद्धा शत्रूंचा नाश होऊ शकतो एवढं सामर्थ्य ज्याच्यात आहे, जो शत्रूचा नाश करणार आहे त्याचं नाव शत्रुघ्न असं ठेवण्यात येईल. म्हणून त्यांनी महाराज सुमित्रेच्या पुत्राचं नाव ठेवलं शत्रुघ्न. शत्रुघ्न भगवान की जय. शत्रुघ्न भगवान प्रत्यक्ष त्यांनी महाराज आहेत. अतिशय दिव्य रूप धारण केलेलं आहे. यानंतर त्यांनी महाराज सुमित्रेला झालेला दुसरा पुत्र आहे, त्याचं नाव आहे लक्ष्मण. लक्ष्मण हा त्यांनी महाराज सर्व लक्षणांचं भांडार आहे. ज्याचं त्यांनी लक्ष, ज्याच्या मनाचं लक्ष राम आहे तोच खऱ्या अर्थानं लक्ष्मण आहे. त्याचं मन त्यांनी रामाला लक्ष करून अशा पद्धतीने राहत आहे, तो लक्ष्मण आहे. जो रामाला अतिशय प्रिय आहे. त्यापेक्षा हा शेषनारायणाचा प्रत्यक्ष अवतार आहे. शेषनारायण प्रत्यक्ष अवतार धारण करून आला. ज्यावेळेला रामप्रभूंना अवतार घ्यायचा आहे त्यावेळेला सर्वांनाच त्यांनी सांगितलं होतं आपल्याला अवतार घ्यायला जायचं आहे, चला. म्हणून त्यावेळेला त्यांनी अशा पद्धतीनं शेषनारायणाला सुद्धा सांगितलं चला आपल्याला अवतार घ्यायचा आहे. पण तुम्ही त्यांनी माझे अनुज होऊन जन्माले या. म्हणून धाकटा भाऊ होऊन शेषनारायण प्रत्यक्ष प्रगट झाला होता. लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत आधार. लक्ष्मण त्यांनी महाराज रामाला अतिशय प्रिय आहे, सर्व जगाचा आधार आहे. गुरु वशिष्ठ तेही राखा लक्ष्मण नाम उदार. म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आले लक्ष्मण. म्हणून त्यांनी सुमित्रेच्या दुसऱ्या पुत्राचा नामकरण विधी झाला. लखनलाल भगवान की जय. 4ही पुत्र त्यांनी महाराज अतिशय दिव्य आहेत. श्रीकृष्ण परमात्मा जशी बाललीला करतो आपण भागवतामध्ये ती बाललीला श्रवण करतो, तशी रामलीला बाललीला अशा पद्धतीने करतात. भागवत सांगणारा बाबा आहे, तो रामायण सांगायला बसलेला आहे. पण त्याला मधून मधून कृष्णाची आठवण होतेच महाराज. तो राम आणि कृष्ण 2 नाहीत, एकच आहेत. पण तरी सुद्धा त्यांनी मला सवय लागलेली ना तोंडाला भागवत सांगायची. म्हणून कधीतरी वर्षभर त्यांनी महाराज बऱ्याच भागवत कथा सांगितल्या जातात. एखादीच रामकथा होते 2-3 वर्षातून एकदा. पण रामकथा त्यांनी महाराज सांगत असताना सुद्धा आणि कृष्ण लीला डोळ्यासमोर त्यांनी उभे राहतात. तुम्ही सर्वजण नाचत होते. कृष्ण जन्म झाल्यावर जसा जल्लोष करतात की नाही, तो कृष्ण जन्म डोळ्यासमोर त्यांनी येत होता. राम प्रभू आणि कृष्ण परमात्मा एकच आहेत, पण आठवण मात्र त्यांनी महाराज अशाच पद्धतीने होते. असू द्या, दोघांना सारखं त्यांनी महाराज पाहून त्यांचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून एकच परमात्मा अनेक रूप धारण करत असतो. पण बाललीला त्यांनी करू लागले. भगवान अतिशय दिव्य असणारी लीला. भगवान त्यांनी करवड बदलू लागले. अयोध्या नगरीमध्ये जयघोष त्यांनी होऊ लागला, उत्सव त्यांनी होऊ लागला. पालथे पडू लागले रामप्रभू. 4ही भावंड त्यांनी महाराज उत्सव होऊ लागला. यानंतर त्यांनी आता अशा पद्धतीने भगवान बसू लागले. रामप्रभू बसतायत. दशरथ राजा त्यांनी पाहतोय, कौशल्य राणी, सर्वच राण्या त्यांनी आनंद विभोर आहे. सावळा रामचंद्र माझा मागे राहतो, माझा मागे राहतो. अष्टकंठाचा सुवास, अष्टकंठाचा सुवास निळा कमळा येतो, निळा कमळा येतो. सावळा रामचंद्र माझ्या मागे राहतो, सावळा रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. सावळा रामचंद्र
बसू लागलेले आहेत। चारही भावंड त्यांनी सारखेच आहेत, दिप्यमान आहेत। दोन गौर वर्णाचे आहेत, दोन श्याम वर्णाचे आहेत, म्हणून त्यांनी प्रभू रामचंद्र श्याम वर्णाचे आहेत, दादा लक्ष्मण गौर वर्णाचा आहे, दादा भरत त्यांनी श्याम वर्णाचा आहे आणि शत्रुघ्न गौर म्हणजे गोऱ्या रंगाचा आहे। अशी चार त्यांनी भावंड आहेत। एकाच वेळेला त्यांनी लीला करतायत। दशरथ राजा ती सर्व लीला पाहून आनंद विभोर होतो आहे। देव बसू लागलेला आहे, बोलू लागलेला आहे। त्याच्या मुखातून त्यांनी दिव्य असणारे शब्द ऐकून दशरथ राजा तीनही राणी आनंद विभोर आहेत महाराज। राम कौशल्याच्या उदरातून त्यांनी महाराज प्रगट झाला खरा, पण रामावर प्रेम मात्र त्यांनी महाराज कैकेयीनं जास्त केलं। कैकेयीला रामाशिवाय चैनच पडत नव्हतं महाराज। फार प्रेम करते आहे कैकेयी रामावर, रामाशिवाय कैकेयीला चैन त्यांनी पडत नाही। राम म्हणजे तिचं सर्वस्व आहे, राम म्हणजे कैकेयीचं जीवन आहे महाराज। अशी असणारी त्यांनी कैकेयी या तीनही राण्या आणि रामावर चारही भावंडावर विलक्षण अशा पद्धतीने प्रेम करतात। एक दिवशीचा प्रसंग आहे। एक बार जननी अनबाये करी सिंगार पालन पोढाये, भगवंताचा श्रृंगार केलेला आहे। त्याला त्यांनी मांडीवर घेऊन म्हणजे त्याला आधी स्नान घातलेलं आहे, स्नान घालून त्याला स्वच्छ असणारं त्यांनी पुसून घेतलेलं आहे वस्त्रानं। त्यानंतर त्यांनी त्याला मांडीवर घेऊन त्याचा शृंगार करते आहे। त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घातलेला आहे, त्याच्या कपाळाला त्यांनी गंध लावलेला आहे, त्याच्या कानामध्ये सुंदर असणारी कुंडल आहेत, त्याची केशभूषा अतिशय सुंदर त्यांनी सजवलेली आहे। असा राम तिने अशा पद्धतीनं त्याचा शृंगार करून त्याला पाळण्यामध्ये झोपवलेला आहे। अंगाई त्यांनी गाते आहे, त्याला झोपी लावलं आणि आपल्या इष्टदेवतेची पूजा करण्याकरिता कौशल्या राणी गेले। इष्टदेवतेची पूजा करण्याकरिता विष्णुपूजन त्यांनी करणारी कौशल्य आहे, त्याचं पूजन त्यांनी भगवान विष्णूची पूजा अशा पद्धतीने करते आहे। आणि पूजा झाल्यानंतर त्यांनी देवतेच्या समोर नैवेद्य नेऊन ठेवला। हा नैवेद्य त्यांनी देवाच्या समोर ठेवल्यानंतर विनंती करायला सुरुवात केली, देवा तुम्ही नैवेद्य अशा पद्धतीने खा, नैवेद्य खा असं त्यांनी म्हटल्याबरोबर चमत्कार झाला। आणि पाळण्यात झोपवलेला छोटासा राम जो नुकताच बसू लागलेला आहे तो त्यांनी महाराज कौशल्याच्या समोर त्या देवाच्या समोर ठेवलेला जो नैवेद्य आहे त्या नैवेद्याच्या समोर येऊन बसला आणि स्वतःच नैवेद्य अशा पद्धतीने खाऊ लागला। कौशल्याला मोठं आश्चर्य वाटलं, माझा राम इथे कसं काय आला, मी तर त्याला आत्ता झोपी लावलेला आहे। आणि तो त्यांनी स्वतःच अशा पद्धतीनं समोर आलेला आहे। घाईघाईनं त्यांनी महाराज पाहण्याकरिता गेली पाळण्यामध्ये, पाळण्यात पण राम दिसला आणि पुन्हा देवघरात येऊन पाहू लागले, ताटामध्ये जेवताना पण राम दिसला। असं 2-3 वेळेला अशा पद्धतीने घडलं। मग तिच्या लक्षात आलं की हा सामान्य नाही, मी ज्याला त्यांनी नैवेद्य दाखवते तो जगाचा मालक, तोच माझ्या रामाच्या रूपानं प्रगट झालेला आहे, हा देव आहे। विश्वरूपाचं दर्शन त्यांनी प्रत्यक्ष कौशल्याला अशा पद्धतीने घडलं। कौशल्य विभोर झालेली आहे महाराज। पण भगवंताला कळालं, हिला कळालं मी देव आहे म्हणून। आता मी देव आहे असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज हे असं लालन पालन माझं करणार नाही, मग ते मला देव म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीने वागवेल, यापेक्षा तिच्यावर परत मायेचा पडदा टाकला पाहिजे। पण कौशल्यावर पुन्हा एकदा मायेचा पडदा टाकून दिला, ती पूर्वस्थितीमध्ये आली। जसं यशोदेला त्यांनी विश्वरूपाचं दर्शन दाखवलं पुन्हा मायेचा पडदा टाकून दिला, असं कौशल्यावर त्यांनी मायेचा पडदा टाकून दिला आणि पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आणली भगवंताची माया। स्वजन मोहिनी माया, विमुखजन मोहिनी माया आणि स्वमोहिनी माया। ही स्वजनांवर त्यांनी माया प्रस्थापित करतो, त्यांच्या संगतीत राहतो, पण मी तुमच्या संगतीत आहे हे त्यांना कळू देत नाही, हा त्यातला विशेष असणारा भाव आहे। पण कौशल्याला कळू दिलं नाही महाराज की मी जगाचा मालक आहे, तिला कळालं, त्याच्यावर माया त्यांनी टाकून दिली। अशा अनेक लीला त्यांनी भगवान करतायत। एक दिवशी भगवंताला पाहण्याकरिता काही साधू आले महाराज। असं आहे, हे साधू त्यांनी कोण आहेत त्यांची नावं मात्र लिहिलेली नाहीत, फक्त साधू समाज। राम दशरथ की घर जन्मे, राम त्यांनी दशरथाच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झालेले आहेत। हे ऐकून त्यांनी लोकदर्शन कौशल्य आये सुहाना होतो म्हणतात, भगवंताचं दर्शन घेण्याकरिता अनेक लोक येऊ लागले। ऋषीमुनी त्यांनी महाराज दर्शनाकरिता येऊ लागले, साधू पुरुष भगवंताचं दर्शन घेण्याकरिता येऊ लागले। यानंतर त्यांनी अनेक ऋषीमुनी भगवंताला पाहून मनात विचार करायला लागले, आज आपण दर्शन घेऊन त्यांनी निघून जाणार आहोत, आपण अभागी आहोत, आपल्याला एकदाच राम पाहायला भेटला। आपण जर त्यांनी या दशरथाच्या महालाचे दगड झालो असतो तर आपल्याला अखंड भगवंताचं त्यांनी संग घडला असता, म्हणून त्यांनी आपण अभागी आहोत, आता आपण दर्शन घेऊन निघून जाणार आहोत, कायमस्वरूपी रामाच्या संगतीत राहण्याकरिता दगड झालो असतो तर किती चांगलं झालं असतं, असा विचार मनात करू लागले। आता भगवान त्यांनी महाराज उभे राहू लागले। उभं राहता राहता प्रभू रामचंद्र त्यांनी महाराज चालू लागले। त्यांची चालण्याची असणारी दिव्य लीला साधू संत वर्णन करून सांगतात। ठुमक चलत रामचंद्र वाजत पैंजनिया
दशरथ की रानिया ठुमक चलत रामचंद्र राजत पैजनिया ठुमक चलत रामचंद्र राजत पैजनिया ठुमक चलत रामचंद्र राजत पैजनिया राजत पैजनिया राजत पैजनिया। या कथा नुसती ऐकत जाऊ नये महाराज, या ऐकता ऐकता डोळ्याने पाहत जाव्यात. त्या जर डोळ्याने पाहायला आपण शिकलो तर जास्त आनंद देतात, नाहीतर नुसतं ऐकून त्यांनी ते शुष्क वाटतात. त्या जर अंतकरणापासून त्यांनी श्रवण केलं आणि ते पाहायला सुरुवात केली की ठुमक चलत रामचंद्र, भगवान त्यांनी उभे राहू लागले. आपल्या घरातलं लेकरू उभं राहिलं तर किती आनंद होतो आपल्याला. जगाचा मालक कौशल्याच्या समोर त्यांनी प्रत्यक्ष उभा राहू लागला आणि चालतोय. हे ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, पायातले पैंजन छुम 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 वाजतायत. रामप्रभू त्यांनी महाराज चालतायत. कसे चालतायत त्यांचं वर्णन सांगितलं. किलती किलती उठत धाय गिरत भूमी लटपटाय. चालता चालता त्यांनी महाराज अशा पद्धतीने खाली पडतायत आणि पुन्हा लटपट लटपट करत त्यांनी उभे राहतायत. लीलाच भगवान अशा पद्धतीने करू लागले. धाय माय गोद लेत धावतच आईनं यावं आणि त्या बाळाला त्यांनी खाली पडलेलं पाहून आपल्या हृदयाला अशा पद्धतीने लावावं. गोद लेत दशरथ की राणी, दशरथाच्या राण्या त्यांनी महाराज विभोर झालेल्या आहेत. सर्वांना दिव्य असणारा आनंद आहे म्हणून त्यांनी आता प्रभू खेळू लागलेले आहेत. चालता चालता पळू लागले, पळता पळता खेळू लागले. चारही भावंड त्यांनी महाराज एकत्र खेळतायत आणि खेळण्याकरिता जर काय असेल तर धनुष्यबाण हेच त्यांचं खेळणं आहे महाराज. बालपणापासूनच त्यांनी धनुष्यबाण त्यांच्या हातात आहे. छोटी छोटी अयोध्येतली बालक या सर्वांमध्ये त्यांनी महाराज रममान होऊन अशा पद्धतीने प्रभू खेळतायत. सर्वांना आनंद देण्याकरिताच भगवान प्रगट झालेले आहेत. अवधवासी लोक सुद्धा सर्व अवतारी आहेत महाराज, प्रभूंचं सानिध्य प्राप्त करून घेण्याकरिता आलेले आहेत. सर्वांना आनंद भगवान देत आहेत. सर्व बालकांबरोबर परमात्मा खेळू लागला. आता बराच वेळ झाला होता, भगवान एक दिवशी खेळत होते. दशरथाला असं वाटलं की बाळ आपलं बऱ्याच वेळापासून त्यांनी खेळतंय, त्याला त्यांनी जेवायला बोलवलं पाहिजे. मग दशरथ राजा सार्वभौम असणारा राजा, पण अतिशय त्यांनी महाराज रामावर प्रेम असल्या कारणानं स्वतःचं मोठेपण विसरून रामाच्या मागे पळत आहे आणि पळून रामाच्या समोर त्यांनी महाराज हाका मारू लागला. भोजन करत बोल जब राजा, बाळा तुला भूक लागली असेल लवकरात लवकर जेवायला चल. नाही आवत त्याची बाल समाजा. प्रभू रामचंद्रांच्या समोर दशरथ विनंतीपूर्वक म्हणतोय, रामा भूक लागली असेल लवकरात लवकर जेवायला चल. दशरथ राजाचं म्हणणं रामप्रभूंनी ऐकलं नाही महाराज. जेवायला चल म्हणून नाही, त्याच्यात बाल समाजा म्हणजे बालकांना सोडून प्रभू त्यांनी आले नाही. मग काय करावं. दशरथाच्या ठिकाणी व्याकुलता निर्माण झाली. मुलं खेळतायत, अजून काही खाल्लेलं नाही म्हणून कौशल्याच्या समोर सांगायला गेले. मग कौशल्याने विचार केला आपण त्यांनी बोलावण्याकरिता जावं. पण मित्रांबरोबर खेळणारा राम, या रामाच्या समोर त्यांनी महाराज स्वतः कौशल्या माता जाते आणि बोलावू लागली, रामा जेवण करण्याकरिता चल. कौशल्या जब बोलन आई, ठुमक ठुमक प्रभू चल ही पर आई. कौशल्यानं बोलावल्याबरोबर त्यांनी ठुमक ठुमक करत प्रभू जेवण करण्याकरिता त्यांनी आले. का बरं असं झालं असेल. दशरथानं बोलावलं आले नाही, कौशल्यानं बोलावलं लगेच आले. दशरथ म्हणजे त्यांनी महाराज ज्ञान आहे आणि कौशल्या म्हणजे भक्ती आहे. ज्ञानाच्या माध्यमातून बोलवण्याचा प्रयत्न कराल तर एवढ्या घाईघाईने यायचं नाही महाराज, शुष्कता आहे, कोरडेपण आहे. पण भक्तीच्या माध्यमातून जर त्यांनी बोलवाल तर घाईघाईनं भगवान अशा पद्धतीनं पळत आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दशरथ म्हणजे ज्ञान, दशरथ ज्ञानामध्ये अहम असतो महाराज. जिथे जिथं अहम आहे तिथं तिथं देव घाईघाईनं त्यांनी जात नसतो. म्हणून त्यांनी अहंकार जिथे आहे तिथं देव जात नाही. राजा म्हणजे अहम आहे आणि कौशल्या म्हणजे प्रेम आहे. म्हणून प्रेमानंच बांधला जात असतो. कौशल्यानं अतिशय प्रेमानं बोलवायला सुरुवात केली. भगवान ठुमक ठुमक करत त्यांनी कौशल्या जब बोलन आई, ठुमक ठुमक प्रभू चल ही पराई. घाईघाईनं त्यांनी महाराज कौशल्याजवळ भगवान गेलेले आहेत. स्वतःच्या हातानं कौशल्या राणी भगवंताला जीव घालते आहे. दशरथ राजा हे सर्व त्यांनी प्रत्यक्ष पाहतोय. भगवान प्रेमानंच बांधला जात असतो अशी अनेक त्यांनी उदाहरणं आपल्या समोर आहेत. पांडवांच्या घरी भगवान त्यांनी राहिला, फक्त पांडवांचं देवावर प्रेम होतं म्हणूनच राहिला. का बरं त्यांनी भगवान राहतो हा त्यांनी अनेक लोकांच्या समोर प्रगट झाला. यानं विदुराच्या घरच्या कन्या खाल्ल्या, फक्त प्रेम आहे म्हणून अशा पद्धतीने खाल्ल्या. हा गोपिकांच्या समोर नाचला. गोपिकांनी हातामध्ये ताकाची वाटी घ्यावी, ते ताक घेऊन त्यांनी कन्हैयाला म्हणावं तुझ्या करत आहे, घेतोस का म्हणे दे ना. तसं नाही देणार, नाचून दाखव. मग त्याने नाचावं महाराज.
हे कृष्णा नाच रे पाहू दे डोळा, राधा नाच रे पाहू दे डोळा, कृष्णा नाच रे पाहू दे डोळा, राधा नाच रे पाहू दे डोळा, नाच रे पाहू दे डोळा, राधा नाच रे पाहू दे डोळा, नाच रे पाहू दे डोळा, राधा नाच रे पाहू दे डोळा. नाच रे कन्हैया म्हणलं की त्याला नाचायला सुरुवात करावी. हे बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बुरा दे तू नाचे मैं गाऊं, नचाता रहूं बार बार सावरे, नचाता रहूं बार बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं, मी गात राहावं तू नाचत राहावं. कन्हैयानं ठुमक ठुमक करून त्यांनी महाराज गोपाळांच्या समोर गोपिकांच्या समोर नाचावं. का नाचतो त्याचं नाव कारण फक्त प्रेम आहे महाराज, हा प्रेमानं नाचतो. आज कौशल्याच्या समोर त्यांनी बिबर कौशल्यानं हाक मारल्याबरोबर प्रभू रामचंद्र त्यांनी धावत येत आहेत. कौशल्याच्या समोर त्यांनी भगवान अशा पद्धतीने धावत येत आहेत आणि कौशल्य आनंद विभोर अशा पद्धतीने होते आहे. ही सर्व त्यांनी लीला भगवान करतात, त्याला बाललीला आपण म्हणा. भगवंत प्रेमानं आपल्याशी होतात. कौशल्य म्हणजे प्रेम आहे. आता भगवान मोठे होऊ लागले. सर्व त्यांनी राजा राजवाड्यांची रीत जर आपण पाहिली तर त्या राजा राजवाड्यांमध्ये त्यांनी आपल्या आपल्या मुलांना गुरुग्रही शिकण्याकरिता ठेवत होते. म्हणून त्यांनी प्रभू रामचंद्रांना आता त्यांनी गुरुग्रही शिकण्याकरिता ठेवायचंय. 8 वर्षाचं वय त्यांनी होत आहे आणि गुरुग्रही त्यांनी ठेवायचंय. गुरुग्रही म्हणजे वशिष्ठ ऋषींकडे शिकण्याकरिता अशा पद्धतीने पाठवायचं. गुरुग्रह जाय पहन रघुराई, अल्पकाल विद्या सबाई. फार कमी वेळ त्यांनी गुरुग्रही 4ही भावंड राहिले. वशिष्ठांच्या अशा पद्धतीने गुरुकुलामध्ये राहिले. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल पद्धत होती आणि गुरुकुलामध्ये त्यांनी जाऊन शिक्षण घेऊन यावं लागत होतं. गुरुकुलामध्ये 14 विद्या 64 कला शिकवल्या जात होत्या. हे गुरुकुल होते म्हणून आपल्या भारताची संस्कृती अतिशय श्रेष्ठ होती. पण गुरुकुल त्यांनी महाराज संपुष्टात आले म्हणून संस्कृती पण संपुष्टात आली. इंग्रज आले आणि इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करायचं ठरलं. त्यांनी विचार केला देशावर राज्य करायचं मग काय केलं पाहिजे. धूर्त असणारे इंग्रज होते म्हणा. त्यांनी विचार केला सगळ्यात आधी या भारतातल्या लोकांची त्यांनी शिक्षण प्रणाली बदलली पाहिजे तर यांच्यावर आपलं राज्य करता येईल. मग काय केलं इंग्रजांनी सगळ्यात आधी जर काय काम केलं असेल राज्य आपल्यावर करण्याकरिता तर गुरुकुल बंद करून टाकली. इंग्रज आल्यावर गुरुकुल बंद झाले आणि गुरुकुल बंद झाल्यानंतर पाश्चात्य शिक्षण त्यांनी इंग्रजांनी आणलं आणि आपण सगळेजण त्यांनी महाराज पाश्चात्य संस्कृतीनुसार त्यांनी शिकू लागलो. सगळेच इंग्रज झाले. सगळ्यात आधी त्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटीची स्थापना केली कलकत्त्यामध्ये आणि त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून पाश्चात्य शिक्षण त्यांनी आणलं आणि आपल्या देशामध्ये पाश्चात्य शिक्षण प्रणाली त्यांनी सुरू झाली. आपण सर्वजण इंग्रजांसारखे वागायला लागलो. आपण त्यांनी महाराज जन्मानं त्यांनी हिंदू आहोत, हिंदुस्थानात जन्माला आलो आहोत पण आपले संस्कार मात्र सगळे त्यांनी इंग्रजांचे पाश्चात्य संस्कार आपण घेऊन फिरतो. म्हणून आपली संस्कृती श्रेष्ठ आहे. आपली संस्कृती अतिशय महान आहे. ती लोकांपर्यंत त्यांनी पोहोचली पाहिजे, लोकांना ती कळाली पाहिजे. पण आज सुद्धा गुरुकुलांची गरज आहे महाराज. जरी पाश्चात्य शिक्षण त्यांनी घेतलं जात असेल जगाबरोबर चालायचंय, जगाबरोबर चालण्याकरिता ते शिक्षणही महत्वाचं आहे. नाईलाज आहे मला ते शिक्षण घ्यावं लागणार आहे. पण जरी त्यांनी पाश्चात्य शिक्षण आपल्याला घ्यायचं असेल तरी सुद्धा आपल्या संस्कृतीचं सुद्धा शिक्षण आपल्याला झालं पाहिजे. गरज आहे. आता उठसूट त्यांनी महाराज मुलं झाले की मुलांना चांगल्या शाळेत घालायचं असं म्हणून त्यांनी लोक इंग्रजी शाळेमध्ये घालतात आणि त्या शाळेमध्ये घालून त्यांनी महाराज मगाचा ज्वानी तो आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतो आणि मग त्यांनी आपली सगळी संस्कृती पायाखाली तुडवली जाते. त्या शाळांमध्ये त्यांनी मुलाला जर कपाळाला गंध लावून गेला तर त्याच्यावर आक्षेप घेतला जातो, गंध लावायचा नाही. त्याच्या मस्तकावर जर शेंडी असली तर त्याच्यावर आक्षेप घेतला जातो, हे असलं करून यायचं नाही, सगळ्या मुलांपेक्षा वेगळं दिसायचं नाही. अरे आपल्या देशात या हिंदुस्थानामध्ये हे कोण याला कारणीभूत आहे, कोण याला जबाबदार आहे? आपणच जबाबदार आहोत. आपणच आपल्या मुलांना अशा शाळांमध्ये घालतो आणि तिथे जाऊन त्यांनी प्रतिबंध अशा पद्धतीने घातले जातात. त्यांना काय प्रार्थना शिकवली जाते का त्यांचं पसादान म्हणायला लावतात की काय करतात म्हणाल. आम्ही लहानपणी शाळेत आम्हाला पसादान म्हणवलं जात होतं. आता शाळांमध्ये कुठं पसादान म्हणलं जात आहे.
श्लोक शिकवले त्यांनी जात होते, गीतेमधले श्लोक त्यांनी, त्या कविता काय अप्रतिम अशा. आता आज आपण शर आला तो संक्षिप्त रूपाने पाहिले केवढ्या त्यांनी. एक क्रौंच वध नावाची कविता होती महाराज. इथं जर जुने असतील कोणी त्यांना माहित असेल, क्रौंच वध म्हणून एक कविता होती. काय गोड असणारी कविता, त्यात भाव होते महाराज. हे सगळं त्यांनी पूर्वी शिकवलं जात होतं. आज मात्र ते शिल्लक राहिलं नाही. आज समाजाला त्याची गरज आहे. आपण रोज उठून त्यांनी संत पंढरी ऐकत असताना मला विषयांतर करून काही सांगायचं नाही, फक्त आठवण करून द्यायची. ती संत पंढरी म्हणजे गुरुकुल सुरू करायचं आहे. त्यातला मुख्य असणारा उद्देश जर कशाचा असेल तर गुरुकुलाचा. पण शालेय शिक्षण तर विद्यार्थ्यांना द्यायचं, पण धर्म शिक्षण द्यायचं. ते धर्म शिक्षण अतिशय महत्वाचं आहे. काही स्वार्थ नाही महाराज. काही मिळवण्याकरिता, बुवा बाबा होण्याकरिता, काही संपत्ती मिळवण्याकरिता तसला अट्टहास नाही. संपत्ती जर मिळवायची असते तर इथून मागच कथा कीर्तनांमधून त्यांनी बरंच धन गोळा करता आला असतं. म्हणून ते इथून मागच्याच काळात त्यांनी केलं असतं. इथून पुढे हे करण्याची काय आवश्यकता आहे मला. म्हणून भगवंतानं दया केलेलं आहे. मरून जिवंत झालेलो आहे. माझं चरित्र तुम्हाला मला सांगायचं नाही. पण मरणाच्या तोंडातून त्यांनी बाहेर आलोय. त्याच वेळेला मनामध्ये संकल्पला देवा उरले ते हरी आवघे तुम्हा समर्पण. पण भगवंताला त्यांनी अशा पद्धतीने समर्पित होऊन धर्मकार्य अशा पद्धतीने करायचंय. काही स्वार्थ म्हणून करायचं नाही. गुरुकुल सुरू व्हावं, त्या माध्यमातून धर्म संस्कृती शिक्षण लोकांपर्यंत पोहोचावं आणि मोफत मिळावं. गरिबाच्या मुलांना त्यांनी मोफत शिक्षण मिळावं. असे काही ब्राह्मण आहेत महाराज, गावगाव पाहायला मिळतात. फार गरीब आहेत, परिस्थितीने गरीब आहेत. मुलांना याज्ञिकी शिक्षण द्यावंसं वाटतं, पण धन नसल्या कारणाने गुरुकुलात ठेवता येत नाही. मग अशा ब्राह्मणांच्या मुलांना त्यांनी मोफत शिक्षण मिळावं, त्यांनी शिक्षण मिळावं, त्यांना अन्नदान घडावं. या सगळ्या गोष्टी त्यांनी घडाव्या. हे सगळं त्यांनी त्या गुरुकुलामधून त्यांनी घडावं. याच्याच करता अट्टहास आहे. ते लवकरात लवकर त्यांनी उभं राहील म्हणून त्यांनी महाराज ते आपल्या डोळ्यासमोर लवकर उभं राहावं म्हणून त्यांनी अट्टहास करतोय, घाई करतोय. सगळ्या लोकांच्या माध्यमातून त्यांनी सहकार्य होत आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. विषयांतर त्यांनी करायचं नाही, तरी पण एक गोष्ट सांगतो. तुम्ही जुईनगरला कथा ऐकली. त्या कथेमध्ये रुक्मिणी स्वयंवर झालं. तुमच्या सगळ्यांकडे पाकिटं काहीतरी दिले आणि आहेर करा म्हणून सांगितलं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही दिलेल्या आहेरामधून जे काम तिथं चालू आहे त्या कामगारांचा 2 आठवड्याचा पगार झाला महाराज. 1 आठवड्यात 2 आठवड्याचा पगार झाला. म्हणजे तुमचं जे तुम्ही जी अशा पद्धतीने सहाय्यता केलेली आहे ती त्यांनी अतिशय धर्मकार्याकरिता प्रत्यक्ष जाऊन पोहोचले. सत्कारणी अशा पद्धतीने ते दान तुमचं अशा पद्धतीने लागलेलं आहे. कशाकरिता सांगतोय, गुरुकुल अतिशय महत्वाचे आहे. जगाचा मालक आहे महाराज, सर्व सत्ताधीश आहे. ज्याच्या श्वासातून वेद प्रगट झालेला आहे, त्याला शिकायला जाण्याची काय आवश्यकता आहे, त्याला काय गरज आहे शिक्षण घेण्याची. पण भविष्यामध्ये लोक त्यांनी म्हणले असते की रामानं कुठे गुरु केला होता, आपल्याला काय गरज आहे गुरु करायची, असं म्हणले असते ना लोक. म्हणून त्यांनी महाराज राम प्रभू सुद्धा गुरुग्रही गेले आणि गुरुग्रही जाऊन अशा पद्धतीनं अध्ययन प्रभूंनी अशा पद्धतीने केलं. अतिशय अल्पकालामध्ये अल्पकाल विद्या सब आई म्हणून गुरुला अतिशय महत्व दिलं. वशिष्ठांना त्यांनी महत्व दिलं. वशिष्ठांनी त्यांनी रामप्रभूंना उपदेश केला. दिव्य असणारा बोध जगाच्या समोर त्यांनी प्रगट झालं. योग वाशिष्ठ आपण त्यांनी म्हणतो की नाही ग्रंथ, म्हणून प्रभू रामचंद्रांना त्यांनी वशिष्ठांना उपदेश केलेला आहे. दिव्य असणारा उपदेश आहे. असो म्हणून त्यांनी गुरुग्रही राहिले. राम गुरुग्रही राहून त्यांनी अध्ययन करतोय. गुरुग्रही गेल्यानंतर त्यांनी बोध प्राप्त होत असतो. पण गुरुजींना आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण त्यांनी महत्व द्यावं. राम नाम करिता घोष ते न तुटे भवपाश. नाथ महाराज म्हणतात राम नामाचा घोष केल्यानं भवपाश तुटून जातात. तोही शरण श्री वशिष्ठ असं, तो सुद्धा वशिष्ठाला शरण गेला आणि गुरुभक्तीस सादर. पण प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ ऋषींचे पाय दाबले महाराज गुरुकुलामध्ये. जगाचा मालक आहे आणि श्री गुरूंचे पाय दाबतोय असा असणारा राम जो त्यांनी गुरुसेवा करण्याकरिता तत्पर आहे. गुरु वाचून ज्ञान प्राप्त होत नाही. देव जरी भेटला तरी सुद्धा गुरुची आवश्यकता आहे. नामदेव महाराजांबरोबर देव बोलत होता, त्यांच्याबरोबर जेवत होता, सगळं काय करत होता, पण कळालाच नव्हता. तो कळून घेण्याकरिता नामदेव महाराजांना विसोबा काकांकडे जावं लागलं. पण खेचर विसा प्रेमाचा पिसा तेने नामा कैसा उपदेशीला म्हणून त्यांनी नामदेव महाराजांना उपदेश केला. मग खऱ्या अर्थानं देव कळाला. चांगदेव महाराज 1400 वर्षापर्यंत जगले, पण कोरेच राहिले होते. मुक्ताईने उपदेश केला. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून मुक्ताईचा गुरुपुत्र त्यांनी झालो. उपदेश श्री गुरूंच्या माध्यमातून प्राप्त व्हावा, त्याच्याशिवाय उद्धार होत नसतो. गुरु बिन कोण बतावे बात, गुरु बिन कोण बतावे बात, गुरु बिन कोण बतावे बात, गुरु बिन कोण बतावे बात. गंगा बिन कहे यमहा
कोण बताए बाट, बडा बिकट आहे जन्मघाट. पण यमाचा त्यांनी घाट मोठा कठीण आहे, गुरु वाचून कुणी रस्ता सांगणारा नाही, म्हणून त्यांनी श्रीगुरु अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून प्रभू रामचंद्राने सुद्धा गुरुसेवा केलेली आहे. 14 विद्या 64 त्यांनी कला संपन्न केल्या आणि भगवान त्यांनी गुरुकुलामध्ये राहिले. 2 जोड्या तयार झाल्या, राम आणि लक्ष्मणाची जोडी, भरत आणि शत्रुघ्नाची जोडी. या जोड्याच अशा पद्धतीने शोभून दिसू लागल्या. 14 विद्या 64 कला संपन्न करून प्रभू आणि आता पुन्हा अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत. गुरुकुलात राहून त्यांनी आलेले आहेत. अतिशय संस्कारित असणारा राम आहे महाराज. संस्कार रामप्रभूंकडून त्यांनी पाहावे. रामचरित्र का ऐकावं? आपल्या जीवनामध्ये संस्कार प्राप्त व्हावेत म्हणूनच. माणसानं त्यांनी कसं वागावं हे सांगण्याकरिता देव माणूस झाला आणि माणसाच्या रूपात येऊन त्यांनी वागवून दाखवू लागला. हा विशेष असणारा भाव आहे. जगाचा मालक त्यांनी मानव रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला आणि तो त्यांनी जगाच्या समोर वागून दाखवतोय. रामप्रभूंचे संस्कार संक्षिप्त रूपाने त्यांनी आपण पाहतो. गोस्वामीजींनी फार सुंदर वर्णन करून सांगितलं. ते म्हणले, प्रातःकाल उठिकै रघुनाथा, म्हणजे भगवान कधी उठत होते? प्रातःकाली, सूर्योदयाच्या आधी त्यांनी जागे होत होते. आता हे आम्ही फक्त सांगतोच आहोत. बऱ्याच वेळेला त्यांनी बुवा लोकांना कोणतेच नियम पाळता येत नाहीत महाराज, खरं सांगतो. नाहीतर काकडा म्हणलं पाहिजे, हरिपाठ म्हणलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, नित्यनेम केलं पाहिजे, सगळं त्यांनी केलं पाहिजे. पण ते सगळ्या वेळात त्यांनी घडत नाही. कधीतरी कीर्तन करून रात्री 2-2:30 सुद्धा वाजतात घरी यायला. मग 2:30 वाजता झोपल्यानंतर पहाटे 4 वाजता उठून काकडा म्हणणं म्हणजे थोडी जडच गोष्ट आहे, नाही का? हे त्यांनी होतच असं नाही. म्हणून त्यांनी, तुम्ही बघा, तुम्ही कथा कीर्तन बऱ्याच दिवसापासून ऐकता. आम्ही कधीच लोकांना, मी तर पथ्य पाळून आहे, मला कधीच लोकांना म्हणत नाही पहाटे उठत जा, तुम्ही काकडा म्हणत जा. माझ्याच्यानंच होत नाही. मी लोकांच्या समोर का सांगू? मी खरं खरं सांगतोय बरं तुमच्या समोर. नाही तर हे आबरू जायचा धंदा आहे. पण तरी सुद्धा सांगतोय मी तुमच्या समोर. का सांगतो? कशा करिता? आपण करीत नाही लोकांना कशाला सांगायचं महाराज? ते आपल्याच्यानं होत नाही. पण संस्कार, ज्या वेळेला त्यांनी काहीच नसेल त्यावेळेला लवकरात लवकर उठून भगवंताचं चिंतन, भजन, पूजन त्यांनी होतं. पण रोज उठून तेच महाराज. सकाळी त्यांनी कीर्तन, संध्याकाळी कीर्तन, कुठेतरी असं धावपळ त्यांनी असते. कोणत्या वेळेला त्यांनी बुवानं काकडा म्हणून, कोणत्या टायमाला हरिपाठ म्हणून, कोणत्या वेळेला त्यांना पोथी वाचावी, असं होतं ना महाराज. म्हणून